नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय द स काकडे यांची पंचफुला ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा भाग 6वा. वाड्याबाहेर गावकरी गोळा झाले होते. बंक्या घोंगडं टाकून वाड्याच्या चौकात बसला होता. राध्या भिल्ल आणि रंग्या बेरड तंबाखू चुन्याची देवघेव करत होते. तर गावकऱ्यांचा मोठा कालवा. गावकऱ्यांचा कालवा ऐकून सावध बंक्या लगबगीनं उठला, दरवाजा बाहेर आला. मुकुटराव इनामदारांच्या जोडीनं रानोमाळ भटकणारा, कठीण प्रसंगी पाठच्या भावासारखा साथ देणारा रायबान धनगर गावकऱ्यांच्या आघाडीवर होता. त्याला बघताच तो त्याला सामोरा गेला. त्यांनी रायबांचं दणदणीत पाय पकडलं. त्या पायानं नेहमी भिंगरी बांधलेली. लेखा बांक्या, ये काय रे? आपल्या दाढी मिशांवरनं हात फिरवत रायभान बोलला. आता मोठ्या इनामदारांच्या बरोबरीनं हिंडलेले तुम्ही. मोठ्या इनामदारांची बंक्यानं आठवण काढताच रायभान व्याकुळ झाला. मोठे इनामदार धाडसी वृत्तीचे, स्वभावानं सज्जन, मडखोऱ्यात त्यांचा दरारा. कुठे जंगली जनावरानं, नरभक्षक वाघानं, रानडुकरांच्या कळपानं धुमाकूळ घातला की पर्वतराव इनामदारांच्या वाड्यावर निरोप गेलाच. निरोप कानावर पडताच पर्वतराव लगेच घोड्यावर स्वार. गळ्यात काडतुसांची माळ आणि हातात बंदूक. सोबतीला पोरसवदा रायभान. असाच एकदा मडखोऱ्यात परश्या भिल्लानं धुमाकूळ घातला. दरोडेखोरीनं त्याने सगळं मडखोरं हादरून सोडलं. गुरं वासरंसुद्धा त्याने लुटायला सुरुवात केली. तरुण मुलीपासून विवाहित स्त्रीपर्यंत अत्याचाराला सुरुवात झाली. स्त्रिया भ्रष्ट व्हायला लागल्या. खानदानी स्त्रियांनी आबरूसाठी विहिरी जवळ केल्या. परश्याची फौज भारी. मोजून अट्टल 50 लोक त्याच्या टोळीत होते. त्यातले निम्मे ब्रिटिशांचा तुरुंग फोडून फरारी झालेले होते. पोलीस फलटण त्यांच्या मागावर होती, पण त्यांची राघो भरारीसारखी मुक्काम बदल करत होती. डोंगरदऱ्यात, गुहेत, घळीत कुठे लपत होते कोणास ठाऊक, कुणालाही सापडत नव्हते. रात्री मात्र ते अचानक पोलीस जिथे नसतील त्या गावात उगवत आणि सगळा गाव लुटून फस्त करत. जाताना गावातल्या कमीत कमी 2-4 तरुण मुली तरी पळवले जायच्या. दुसरी दिवशी त्यांची प्रेतं झाडाला टांगलेली असायची, अर्थात त्यांची आबरू लुटून गेलेली असायची. पर्वतराव इनामदारांच्या अधिकारातलं ते खोरं नव्हतं, पण त्यांना परश्याचा नक्षा उतरवावासा वाटला. मड खोरं, लेण्याद्रीचं खोरं, मग मुकुटरावांनी सशस्त्र होऊन चाळायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत पोरसवदा रायभान. लहान वयात रायभान जंगली जनावराशी कुस्ती खेळत होता. पिसाळलेला बिबट्या अंगावर घेऊन त्याला पराक्रमानं ठार करत होता. पर्वतराव रायभानच्या पराक्रमावर खुश होते. रायभानच्या वाड्यात असाच एकदा रात्रीचा लांडगा शिरला. लांडगा कळपात शिरला की मेंढ्या मंत्रमुग्ध होतात. त्यांनी तणावानं ठोकलेल्या खुंट्या उपटल्या. मेंढरा सभोवतालची वाघुरं मोकळी झाली आणि मेंढ्या आवाज न करता एकाच दिशेनं निघाल्या. झोपलेल्या रायभानच्या अंगावर मेंढ्या येताच तो गोधडी फेकून उठला. त्यांनी लांडग्याचा वास ओळखला. त्याची झोप उडाली. कळपात घुसून लहान कोकराचं नरडं पकडून लांडगा बाहेर निघत होता. तो त्याच्या पाठीशी रायभान. त्यांना हय्यमुर्र करताच लांडगा सावध झाला. तोंडात कोकरू धरून हिंस्त्र नजरेनं त्याने रायभानकडे बघितलं. रायभान कसलेला. मेंढ्यांचं कोकरू म्हणजे त्या धनगरी भाद्राचं काळीज. रथचक्रासारखी त्याची पावलं धावली. लांडगा कोकराच्या ओढ्यानं जडावलेला. पळणारा लांडगा रायभाननं त्याच्या अंगावर झेप घेऊन पकडला. जिवंत लांडगा हातात येताच त्यातला धोका रायभाननं ओळखला. त्यांनी त्याच्या गळ्याला हात घातला. रायभानची ती पोलादी पकड, त्यामुळे लांडग्याचं कोकऱ्याच्या नरड्यात रुतलेले दात बाहेर आले. कोकरू जगणं शक्य नव्हतं. कोकराचं नरडं फोडलेलं, त्याचं रक्तही त्याला नीट चाटता आलं नव्हतं. उलट त्याचं आणि कोकराचं जिभेला लागलेलं रक्त त्याला ओकावं लागलं होतं. आपल्या नरड्याभोवतालचे हात फोडण्यासाठी त्यांनी दाभाड वासलं, जिभल्या चाटल्या, पण त्याचं वासलेलं दाभाड तसंच राहिलं. रायभाननं आपली मूठ घट्ट केली होती. लांडग्याला श्वाससुद्धा घेता आला नव्हता. पर्वतराव इनामदारांनी आपल्या उंब्रजगावचा रायभान हाताशी धरून परश्या भिल्लाच्या मागावर गेले होते.
मोजून ते 50 राक्षस त्यांच्यासमोर जायचं म्हणजे मरणालाच सामोरं जाणं. पर्वतरावांना परश्या जिवंत पकडायचा होता. परश्या पकडून द्यायला रायबान सोबतीला. असाच मग रात्रीचा दरोडा पडणार होता. दरोडा पडणाऱ्या गावात पहिला सांगावा धाडायचा आणि मग तो गाव लुटायचा. सांगावा गेलेल्या गावात पर्वतरावांनी आणि रायबांना दबा धरला. मध्यरात्र होताच गावावर दगडांचा पाऊस पडायला लागला. परश्याची येण्याची पद्धतच ती. दगडांचा पाऊस सुरू होताच बायका, मुलं, माणसं गाव सोडून पळायला लागली. घोड्यावर बसून ऐटीत चालणारा पळणारा गाव बघून हसत होता, दात विचकाळत होता. त्याच्या भोवताली ते त्याचे दांडगे लोक. पळणाऱ्या बायकांमधनं त्यांचं लक्ष चांगल्या तरुण पोरींकडे जात होतं. त्यातल्या हव्या त्या पोरी ते पकडत होते, खदा खदा हसत होते. अबरूच्या भयानं पोरी किंचाळत होत्या, पण कोणी संरक्षणाला येत नव्हतं. त्यांचे बाप, भाऊ, नवरा सगळे गावाबाहेर पळत होते. परश्याची टोळी गावाच्या चौकात येताच बंदुकीची फैर जडली. पहिल्या गोळीनं परश्याची पोटरी फोडली होती. घोड्यावरनं खाली उतरणं त्याला जमणार नव्हतं. एका पायावर तो उभा राहूच शकत नव्हता. आवंडा गिळून त्यांनी गोळी सुटली. तिकडे बघितलं, कसलाही मागमूस नव्हता. दुसरी गोळी आली. परश्याचा एक माणूस खाऊन गेली. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर चारही दिशांकडनं बंदुकीच्या गोळ्या. नक्कीच सोजिरांची पलटण मागावर. परश्याचे साथीदार स्तंभित झाले. पोटरीच्या चिंध्या झालेला परश्या आपल्या साथीदारांच्या थोबाडावर थुंकला. गोळीबार होत असताना आपण स्तंभासारखे नुसते उभे, काय चाललंय? परश्याच्या साथीदारांनी त्या तरुण पोरी सोडल्या. त्या पळत असताना थोडा वेळ गोळीबार थांबला. त्या पोरी सुखरूप बाहेर जाताच गोळ्यांचा वर्षाव व्हायला लागला. परश्याची भेदक नजर चौकाजवळच्या देवीच्या देवळावर होती. तिथे कळसाआड दडलेला एक तरुण पोरगा बंदूक हातात घेऊन आग ओकत होता, तर दुसऱ्या एका वाड्याच्या बुरुजाआड दडलेला बलदंड पुरुष गोळीबार करत होता. पर्वतरावांनी त्याच गावातल्या काही पराक्रमी पुरुषांना साथीला घेऊन सगळ्या दिशांना पेरून ठेवलं होतं. त्या सगळ्यांनी परश्याला कोंडीत पकडला होता. नेमक्या चौकात तो धरला गेला होता. परश्या आज मग जीवावर उदार झाला. त्यांनी पोटरीच्या चिंध्या झालेल्या असतानाही जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात केली. परश्या पाठोपाठ त्याचे लढाऊ साथीदार. एकच धुमश्चक्री उडाली. सगळ्या गावात गोंधळ, आवाज आणि गोळ्यांच्या वर्षावाचा दणका. परश्याचे फक्त 4-5 साथीदार राहताच परश्याचा आत्मविश्वासच गळाला. त्यांनी बंदूक टाकली, हात वर केले. शरण आल्याचं त्यांनी मान्य केलं. परश्यासोबत त्याच्या जोडीदारांनी तेच कृत्य केलं. इतका वेळ दबा धरून बसलेले पर्वतराव, रायभान आणि काही गावकरी चौकात आले. परश्याचे 50 पैकी 40 ते 45 साथीदार कोंडीत पकडून विंचवागत ठेचून मारले होते. त्यांच्या नांग्यांसोबत त्यांचा जीव घेतला होता. पर्वतराव आणि रानभाग गावकऱ्यांना घेऊन चौकात आले. परश्यानं पर्वतरावांना ओळखलं, पण त्यांच्या पाठोपाठ येणारा तो गोटीबंद पोरगा, अजून मिसरूड न फुटलेल्या या पोरानं एवढा पराक्रम गाजवावा, इतकी आग ओकावी. परश्या गजाआड झाला, जन्मठेपेवर गेला, पण त्याच्या डोळ्यांसमोर रायभान होता. पर्वतराव अल्पशा आजारानं गेल्यावर मुकुटरावांपेक्षा वयानं 2-3 वर्ष मोठ्या असलेल्या रायभाननं प्रौढपणा धारण केला. मुकुटरावांना धीर दिला, वाडा सांभाळला. बाईसाहेब मुकुटराव प्रेमप्रकरणात त्यांनीच दोन्हीकडच्या पक्षांची दिलजमाई केली. बाईसाहेबांना त्यांनीच मुकुटरावांना न्याय द्यायला सांगितला होता. पण मुकुटराव जेजुरी गडावर जाऊन आल्यावर पंचफुलीच्या दर्शनानं घायाळ झाले. त्यांना तिच्याशिवाय चैन पडेना. ध्यानी, मनी, स्वप्नी त्यांच्या पंचफुला होती. पंचफुलेशिवाय त्यांना दुसरं काही सुचत नव्हतं आणि रायभानला ते पटत नव्हतं. त्यांनी मुकुटरावांना तो नाद सोडायचा सल्ला दिला, पण प्रेमात पडलेल्या माणसाला सल्ला देणं म्हणजे बंद बाटलीत अग्नीची ज्वाला बंद करण्यासारखं. त्यातनं फक्त धूरच बाहेर येणार. बाईसाहेबांनी रडून रडून मुठी एवढे डोळे सुजवले, अन्नपाणी सोडलं, पण मुकुटरावांना तो ध्यास पडलेलाच होता, पंचफुलेचा ध्यास. मग रायभांनी वाड्यावर येणंच बंद करून टाकलं.
विवाहित पुरुष दुसऱ्या छंदी लागत असताना तो ऐकत नाही म्हणजे तो अपमान, आणि तो अपमान रायभान विसरू शकत नव्हता. तर मुकुटरावांनी तमासगिरी नाचवण्यासाठी सुपारी दिली. माडीवर पैंजण. खानदानी वाड्यात तोपर्यंत कधी असा संगीत रंगीत जलसा झालेलाच नव्हता. पर्वतरावांना नाद होता शिकारीचा, मर्दुमकीचा. त्यांच्या माडीवर पावलं वाजायची ती दणदणीत. पराक्रमी पुरुषांना त्या माडीवर प्रवेश होता. माडीवरच्या खिडकीतनं बंक्याला दणदणीत हाक जायची, त्याप्रमाणे बंक्या करायचा. कुठल्याही तमासगिराला वाड्याचा उंबरा बघायला मिळाला नव्हता, मग तमासगिरीची गोष्ट दूर राहिली. बाईसाहेबांनी आकांडतांडव केलं. त्यांनी रायभानला निरोप दिला, पण तो मानी पुरुष आला नाही. तरी त्यांनी अपरोक्षपणे मुकुटरावांना सल्ला दिला की वाड्यात पैंजण वाजली तर पर्वतरावांचा आत्मा तडफडेल. पर्वतरावांच्या आत्म्याचा प्रश्न काढताच मुकुटराव थंड झाले. ते सुद्धा पंचफुलीला विसरण्याचा मार्ग बघत होतेच. रायभांची अक्कल मग जागी झाली. मुकुटरावांना त्यांनी सरळ मार्ग सांगितला. हिवरगावच्या भुजंगरावांकडे जा, पंचफुलीला मागणी घाला. पण दरम्यान मुकुटरावांनी सरळ अफूचं व्यसन लावून घेतलं. दिवस रात्र अफू. मजबूत हाडापेराचे मुकुटराव अफूच्या व्यसनात कैफात बुडून गेले. त्यांच्या अंगावरच्या तारुण्याचं तेज ग्रहण लागलेल्या सूर्यासारखं फिक्कट व्हायला लागलं. चेहरा काळा निळा पडायला लागला, आक्रसलेला दिसायला लागला. हाताची नाडी मंद व्हायला लागली, डोळ्यातलं तेज मंदवायला लागलं. त्यांना जेवण जात नव्हतं. बाईसाहेब रात्री 1-1 वाजेपर्यंत जागायला लागल्या. त्यांचं ताट माडीवर मध्यरात्रीला घेऊन जायला लागल्या. उद्देश एकच की मध्यरात्री नशा उतरलेले मुकुटराव गरम अन्नाचं जेवण घेतील. पण ते तर आपल्या झोपाळ्यावरनं नशेत खाली पडलेले असायचे. त्यांची ती दैना बाईसाहेबांना बघवत नव्हती. रायभाननं तर मुकुटरावांचं नाव टाकून दिलं होतं. एक दिवस स्वतःच बाईसाहेब बंक्याला बरोबर घेऊन रंगीत तट्टेच्या गाडीतनं गेल्या. गाडी रायभांच्या घरापुढे थांबली. मोठ्या घरची सून आपल्या धनगरी वाड्यापुढे येताच रायभांच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्या धनगरी बहादरानं सरळ दंडवत घातला. त्याच्या आईनं मग बाईसाहेबांना आपल्या वाड्यात नेलं. बाईसाहेबांची ओटी भरली, कपाळी कुंकू रेखलं. बाईसाहेबांना भडभडून आलं. आपल्याला कुंकू लावलंय, ते कुंकू वाढावं. पण व्यसनानं त्यांच्या कुंकवाला ग्रहण लागलं होतं. बाईसाहेबांच्या डोळ्यातले अश्रू बघून रायभान कळवळला. स्वतः घोड्यावर बसला, मुकुटरावांच्या वाड्याकडे आला. माडीत झोपाळ्यावर तो मुकुटरावांचा निस्तेज अवतार बघून रायभान कडाडला. अरे काय मांडलं इनामदारी? तुला दिसत नाही का रायभान? मला समजा दिसतंय, पण दिसतंय ते पटत नाही. का बरं? तुम्ही लगीन केलंय. लक्ष्मीला हाकना काळजीत टाकलं तुम्ही. तिने कोणासाठी जीव जाळाव? रायभान खरंय तुझं, पण आम्हाला ते सुचत नाही. मला पंचफुला पाहिजे. रायभाननं मुकुटरावांची केविलवाणी अवस्था बघितली. त्यांची दाढी खूप वाढली होती. डोक्यावरचे केस साधू संन्याशासारखे कसे तरी वाढले होते. चेहरा भकास झाला होता. ते एखाद्या दुखणाईत माणसासारखे दिसत होते. मुकुटराव. इनामदार चमकले. रायभाननं मुकुटराव म्हणून त्यांना कधीही हाक मारली नव्हती, पण आज? बोल रायभान. मुकुटराव, तुम्ही आफू सोडा, मी तुम्हाला पंचफुला देतो. रायभान. मुकुटरावांच्या कृशदेहात वीज संचारल्यासारखं झालं. त्यांनी झोपाळ्यावरनं उडी मारली. रायभानला गच्च मिठी मारली. रायभानच्या दंडाला गच्च पकडून म्हणाले, रायभान, खरंच तुम्हाला पंचफुला देणार? देतो. आहे कुठे ती? भुजंगराव पाटलाच्या वाड्यात ती. अरे मला वाटलं तू तिला घेऊन आलायस. ती आपल्या पायानं चालतील इथं. काय म्हणतोयस रायभान? भुजंगरावांना ते मानावंच लागन. रायभान, अरे तू काय बोलतोयस तरी काय? इनामदार, पंचफुला पळवायची आणि ह्या माडीत घेऊन यायची. अरे पण माझी तब्येत, मला घोड्यावर बसणं जमणार नाही आता. रायभाननं थोडं डोकं खाजवलं. मुकुटरावांची अवस्था वाईट होती. रायभान पंचफुलीला स्वपराक्रमावर पळवून आणू शकत होता, पण तिला तसं आणून उपयोग काय? मुकुटरावांची ही न बघवणारी व्यसनी अवस्था. मुकुटरावांना पंचफुलानं ह्या अवस्थेत बघितलं तर ती काय म्हणेल? त्यामुळे तो म्हणाला, इनामदार, मग 7-8 महिने थांबा तुम्ही. इतके दिवस?
तोपर्यंत आम्ही जिवंत राहू रायबान. इनामदार एवढे बाईल येडे होऊ नका. शोभत नाही तुम्हाला ते. पर्वतरावांना काय वाटेल तिकडं. तू मला पंचफुला दे की. पंचफुला तुम्हाला मागून मिळणार नाही. त्याच्यासाठी पराक्रम गाजवायला लागन. पराक्रम? बाई रूपानं पुरुषाला जिंकती तर पुरुष आपल्या पराक्रमानं तिला जिंकतो. काय म्हणायचं काय तुला. पराक्रम तुम्ही गाजवायचा. त्यासाठी पहिली तुम्ही आफू सोडाय पाहिजे. आफू सोडू? पंचफुला पाहिजे ना तुम्हाला. मग आफू सोडा. आफू सुटली का तब्येतीचं खाणं खायचं. तब्येतीचं खाणं? मी तुमच्या राध्याला सांगून ठेवतो तो दिल समद खायला आणि व्यायाम करायचा. अरे पण आफू एकदम सुटणार कशी. आफू रोज थोडी थोडी घेऊन तुम्ही प्रमाण वाढवलं ना व्यसनाचं. तसंच आता रोज आफू कमी कमी घ्यायची. पार बंद करून टाकायची. सुटल बघा आफू. अरे म्हणजे पंचफुलेसाठी आम्ही आफू घेतली आणि ती तिच्यासाठी आता सोडायची. न जमत नसेल तर सांगा. आजपासून हा रायबान धनगर तुम्हाला मिळाला. रायबान असं तोडून बोलू नकोस. मग ठरलं इनामदार. तुम्ही आफू सोडायची. राध्याचा रतीब चालू करा. कसरत चालू करा. महिन्याभरात बरं व्हाल तुम्ही. चांगलं हिंडायला फिरायला लागला का माझ्यासोबत रोज सांज सकाळी यायचं. माझ्यासोबत घोडदौडण, तलवारबाजी, भालाफेक, बंदुकीची निशाणी समद शिकायचं. पंचफुला कधी मिळणार. तिच्यासाठी समद चाललंय ना. हे बघा हिवरगावची जत्रा अवघी महिन्या होय. त्या जत्रेत आपण गोंधळ माजवायचा आणि पंचफुला जत्रेतनं पळवायची. वय ठरलं रायभान ठरलं. आजपासून आमची काळी राणी आम्ही सोडली. आता आम्हाला गोरी राणी पाहिजे. आणि अशा रायभानला बंक्या म्हणत होता, मोठ्या इनामदारांच्या बरोबरीनं हिंडलेले तुम्ही. काय खोटं होतं त्यात. आणि अशा रायभानचं बंक्यानं पाय पकडले तर त्यात नवल नव्हतं. रायबांच्या पाठीमागे हिवरगावच्या जत्रेच्या छबिन्या दंगल करणारे सगळे होते. मार्तंडा गोंधळी, दौलू वाणी, राघू चौघुला, गावातली प्रतिष्ठित मंडळीसुद्धा होती तिथे. अंबाईच्या तालमीतली महादासारखी तरणीबाण दांडार पोरंसुद्धा होती. हातातल्या फरशीचा दांडा सावरताना रायबांच्या हातातलं चांदीचं कडं उन्हात चमकलं. बंक्याकडं बघत तो म्हणला, बंक्या इनामदार कुठे आहेत. आहेत की नेहमीप्रमाणे माडीव. काय काम. रायबानला बंक्याची कोतवाली आवडली नाही. रायबांसारख्या इनामदाराच्या मित्राला काय काम आहे असं विचारतोय. त्याला आवडलं नाही. पायातला जोडा नीट सरकवून तो म्हणाला, पर्वतरावानंतर तू वाड्याचा इनामदार आहे का. बंक्यानं स्वतःच्या मुस्कटात मारून घेतली. खालमानेनं म्हणला, धनी चुकला असन तुमच्या पायाच्या खेटरानं हाना. पण हे बघ आम्हा गाव मंडळाला मुकुटरावाशी बोलायचे. पण त्यांनी जे पुसावं ते तू आम्हाला पुसतोय. पण वाड्यातनं हुकूम झाला. चौकशी केल्या बिगर आत कोणाला बी सोडायचं नाही असा हुकूम आहे. मग कर आमची चौकशी. बंका सांग तुझ्या धान्याला हिवरगावच्या भुजंगरावाची माणसं आलीत. त्यांना आत धाडू का म्हणून विचार. असं कसं म्हणू. तुम्ही तर उमरची रयत आहे. इनामदाराच्या जीवासाठी काय जीव देणारी माणसं मला माहीत नाही तोय. पर हुकूम. अरे क्यों बाबा हमें क्यों सोडता नाही रे. इब्राहिम तांबोळी दात कोरण्यानं आपली दाढ कोरत म्हणाला, अरे चाचा आज इनामदार कोणाच भेटणार नाही. मला कोणी सवाल करू नका. म्या फक्त धन्यांना आज सोडतो आत्ता. बंका रायभानकडे बघत बोलला. साऱ्या गावमंडळानं रायभानकडे बघितलं. त्याला बंक्याचं बोलणं लागलं. सगळं गावमंडळ त्याच्या पाठीशी असताना फक्त त्यालाच वाड्यात प्रवेश म्हणजे इतरांना ह्या वाड्यात काही किंमतच नाही. बंक्या ह्या वाड्याचं दार गावासाठी बंद म्हणजे मला बी बंद. गावापुढं मी काही लय मोठा नाही. रायभान चिडीनं बोलला. मागे फिरला. रायभाननं पाठ फिरवताच बंक्या चापापला. राध्यानं तर बंक्याकडे खाऊ का गिळू अशा नजरेनं बघितलं. रंग्यालाही ते आवडलं नाही. आनंदही जरा चुकचुकला. सगळ्या पहारेकऱ्यांना बंक्याचं ते बोलणं उर्मट्टपणाचं वाटलं. वाड्याबाहेर गोंधळ उडाला. तालमीतल्या पोरांनी एकच गिल्ला केला. बंक्यापुढे त्यांनी मांड्या दंड थोपटले. मारामारीची ते भाषा करायला लागले. रायबांनं त्यांना हातगाई न करण्याविषयी सांगितलं तेव्हा ती पोरं गप्प झाली. एव्हाना गडबड वाड्याच्या माडीवर गेली. मुकुटरावांनी खिडकीतनं वाड्याबाहेर बघितलं.
रायभांच्या पाठीशी सगळं गावमंडळ आणि आपण गावचे राजे इथे असे झोपाळ्यावर आरामात बसलोय. नाही नाही, जमणार नाहीये. मुकुटराव स्वतःच्या पायांनी माडी उतरले, खाली मैदानात आले. गर्दीच्या पुढे रायभान धनगर. मुकुटरावांच्या डोळ्यांपुढे पर्वतराव उभे राहिले. त्यांच्याबरोबर हाच रायभान परश्या भिल्लावर हल्ला करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचं वय कितीसं होतं, पण उभ्या गावात त्याचा पराक्रम सगळ्या मोठ्या माणसांपेक्षा भारी होता. पर्वतरावांनी त्याला निवडलं होतं. पंचफुला प्रकरणात त्यांनी आखलेली ती धाडसी योजना, आफूचं व्यसन दूर केलेलं, असा पाठीराखा वाड्याच्या दरवाज्यात उभा. पायात काही नसतानाही मुकुटराव तसेच अनवाणी पायाने दगडी जिना उतरून गेले. त्यांनी भावना वेगानं रायभानकडे झेप घेतली. ते बघून बंक्यानं मान फिरवली. त्याच्या डोळ्यात ओल दाटली होती. मुकुटराव रायभांची अशी भेट तो नेहमी वाड्याच्या चौकात बघायचा. मुकुटरावांचा चेहरा मलूल दिसत होता. डोळे किंचित तांबडसर दिसत होते, चुरचुरत होते. त्यांनी सगळ्या गावकऱ्यांकडे बघितलं. ते सगळे रायभानला घेऊन आले का रायभान त्यांना घेऊन आलाय हे त्यांना कळेना. ते गोंधळले. रायभाननं त्यांची ती संभ्रमावस्था बघितली आणि म्हणाला, इनामदार, ही रयत अशी दारात उभी, ह्यांना आत घ्या. रायभान हक्कानं बोलला. सबंध उंबरस गावात रायभानला असं कुणाचं दार बंद नव्हतं. तो सगळ्यांच्या गळ्यातल्या ताईत. कुणाचंही भांडण सोडवावं ते रायभाननं. त्याचं वागणं मुकुटरावांच्या प्रमाणे सगळ्यांच्या विश्वासाचं. कुणाची अडचण असेल तर कुणीही रायभानला मध्यरात्री हाक मारावी, असा तो रांगडा आणि दणदणीत गडी. रायभानचं बोलणं मुकुटरावांना टाळता येणारं नव्हतं. त्यांनी सर्व गावमंडळाला दिवाणखान्यात यायला सांगितलं. दिवाणखान्यात गरीब तालेवार भेद नव्हता. मांगवाड्याचा केशा, महारवाड्याचा गोपाळ, सुताराचा छब्या, राळ्याचा सुभाना, सगळ्यांना प्रवेश. हां बोला मंडळी. मुकुटराव उंच बैठकीवर बसत म्हणाले, पर्वतराव गेल्यापासून गावाला इनामदार नाही. मार्तंडा गोंधळी संबळ बडवावा तसा जोरात म्हणाला, पर्वतराव गेले आणि वाड्याचा मर्दच खपला बघा. पतंग्या लोहारानं चांगलाच घण हाणला. आपल्या अंबाईच्या तालमीकडे बघायला धाकट्या इनामदारांना वेळच नाही बघा. अलीकडेच मोठमोठ्या कुस्ता मारू लागलेला महातामा पैलवान आपल्या तुळतुळी डोक्यावरची बोडभर शेंडी चाचपडत बोलला. सगळ्यांनी आपल्या पोटातलं भडाभडा बाहेर ओकलं. रायभांचीच ती गावमंडळाला फुणगी होती. सगळ्यांच्या बोलण्याचा सूर एकच, मुकुटराव इनामदाराचं गावाकडे ध्यान नाही. पर्वतरावांसारखा त्याला पराक्रम करता येत नसेल तर निदान त्यांनी गावाकडे चांगलं बघावं. आपल्या गावाकडे कोणी वाकड्या नजरेनं बघावं असं तरी घडू देऊ नये. इनामदार, तुम्ही हिवरगावच्या पाटलाची पोर मिळत नव्हती म्हणून अफीमबाजी करत होता, हे खरं आहे का? हा खरं आहे. पुढं बोल पार्टा. रायभानला परीट असलं भलतं सलतं बोलेल हे माहीत नसल्यानं त्यांनी त्याला दाटावला. त्या पोरीला म्हणा हिवरगावाच्या जत्रेतनं रात्रीची चोरावानी पळवली. इनामदार वाड्याच्या तळघरात तिचे पाय बांधून इनामदारांनी तिच्यावर अत्याचार केला. परीट पहिल्या तालातच बडबडला. पंचफुलेवर आपण तळघरात अत्याचार केलाय इथपर्यंत लोकांच्या कानावर गेलेला ऐकून मुकुटराव उदास झाले. आणखी कोणाला काय बोलायचे? मुकुटराव दिवाणखान्यातल्या लोकांकडे बघत बोलले, इनामदारांनी रामागत एक पत्नी असाव. कुणीतरी पुन्हा जीभ टाळ्याला लावली आणि त्याच्या बोलण्यानं मुकुटरावांना आपण प्रचंड शिळेखाली चेंगरलोय असं झालं. देखो इनामदार, कल मैं गया था सुलतानपूर. इब्राहिम तांबोळी बोलला आणि तसाच गुळणी धरून बसला. सपूर्त बोल, सपूर्त बोलायचं. पानाला निसतात सोना लावून अर्धवट बोलायचं नाही. मुकुटराव गप्प झाले म्हणून रायभान बोलला, तो वो सुलतानपूर में गारोडी था. त्यानं सर्पाचा खेळ मांडलेला. खेळ संपल्यावर बाजार फुटला. घोड्यावर दुकान बांधून मैं निकला तो क्या त्या गारोड्याने मेरे को पूछा कि तुम उमरेज गाव की है क्या मियाँ? मी हा बोललो तर साला काय बोलला माहिती आहे का? काय बोलला रे? वो बोला मैं शब्बीर नाम का गारोडी है, उमरेज जला देने वाला हूँ मैं. तब तू उस गांव में मत रहना. हिवर गांव का भुजंगराव और वजीर गांव का जयसिंह इनामदार अभी तैयारी में लगेले. हम उमरेज वालों को भगा देंगे. इब्राहिम तांबोळ्याजवळ बातमी महत्त्वाची होती.
शब्बीर गारुडीची दरपुकती मुकुटराव रायभांच्या मनालाही लागली, कारण शब्बीर सापासारखा दुखावलेला होता. जखमी सापासारखा तो उलटून दंश केल्याशिवाय राहणार नव्हता. भुजंगरावाची पंचफुला आणि ओझरच्या इनामदाराची ती वाग्दत्त वधू दोघं तिचं अपहरण केलं म्हणून सूड उगवल्याशिवाय कसे राहणार होते. हिब्राम तांबोळ्यानं चेंची काढली होती. ती महत्त्वाची बातमी सांगताना त्याचा घसा कोरडा पडला होता, त्यासाठी त्याला पान हवं होतं. घाईनं पान करून ते तोंडात टाकल्यावर म्हणाला, ओ शब्बीर बोल्या मिरको म्हणून तुम्हाला बोललो. तेवढं बोलून आपण अपराधी नसल्याचं त्यांनी सांगितलं. दुकानात गिऱ्हाईकाला लगबगीनं पान तयार करून द्यावं, पण त्यात कात घालायला विसरावं तसं त्याला वाटलं. आपण काहीतरी सांगायचं विसरलोय, पण काय सांगायचं विसरलोय हे त्याच्या लक्षात येईना. त्यामुळे ह्या गाव बैठकीत आपलं बोलणं रंगत नाही आहे असं हिब्राम तांबोळ्याला झालं. हिब्राम तांबोळ्यानं शब्बीरचं नाव काढताच मुकुटरावांच्या उरात कळ उमटली. शब्बीर पंचफुलाबाबत काही बोलला का ते विचारावं असं मुकुटरावांना वाटलं, पण गावकीच्या बैठकीत पंचफुलाबद्दल विचारणं ठीक नव्हतं. जानू परटासारखे गावकरी नाहीतरी आपल्या धारदार बोलण्याला तयार होतेच की. त्यामुळे पंचफुलाबाबतचा उतावळेपणा मुकुटरावांनी तसाच दाबला. इनामदार, तुम्ही तब्येत कमवा, ताकद कमवा. पर्वतरावांनी जसं गावाचं नाव गाजिवलं तसं तुम्ही आपल्या गावाचं नाव गाजवा. आपल्या तालमीचा पोरगा 10 गावात नावाजला गेला पाहिजे. आपल्या गावचा गाडा प्रत्येक गावच्या जत्रेतल्या गाड्याच्या शर्यतीत पहिला आला पाहिजे. समद्या बाबतीत गावाचं नाव पहिलं व्हायला पाहिजे. राघू चौगुला खणखणीत बोलला. इनामदार, चौगुला काय म्हणतात ते नीट विचार करा, ध्यानात ठेवा. बरोबर आहे, बरोबर आहे इनामदार. गावची माणसं तुमच्या कामाला येणार. त्यांच्या इच्छा पुऱ्या करणं तुमच्या हातात आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागला तर तुमच्यासाठी समजा गाव जीवाचं पाणी करेल. खरंय का नाही गाव मंडळी? रायभांनं कडक सवाल केला. खरंय खरंय. सगळ्या दिवाणखान्यात गावमंडळाचा आवाज घुमला. हे बघा, गाव सांगेल तसं मी करीन, कारण गाव करील ते राव काय करेल. गाव आणि मी काही निराळा नाही. ते बघा, लोक टाळ्या वाजवतील असं बोलू नका. खोटं बोलून टाळी मिळवण्यापेक्षा ग बसणं लय चांगलं. बोलण्याप्रमाणे वागील असं सांगा, लोक त्याप्रमाणे ऐकतील. परीट पुन्हा बोलला. गावमंडळीच्या घाटावर तो मुकुटरावाचं धुणं चांगलंच धूत होता, आपटत होता. त्यातलं सगळं घाणेरडं पाणी तो हवं तसं शिंपडत होता. पार्टाच्या बोलण्यावर टगी पोर जरा हसली. त्यांना दाटावीत रायभान म्हणाला, काय बोलला चुकीचं? काय बोलला परीट चुकीचं? त्याने जे आहे ते सांगितलं ना. दिवाणखान्यातलं गांभीर्य पोरांच्या हसण्यानं जाऊ नये ह्यासाठी रायभान बोलला. रायभानच्या बोलण्यानं गावमंडळ गप्प झालं. मग बोलून डोकेदुखी होऊ नये म्हणून त्याच्या शेजारच्या आप्पा येवल्यानं आपल्या गळ्याभोवतालचं उपरणं आपल्या कानाभोवती गुंडाळलं. आता कोणी काही बोललं तरी आप्पा येवल्याला ऐकू येणार नव्हतं, पण मध्येच कोणीतरी खमंग बोललं तेव्हा आप्पा येवल्याला काहीच ऐकू येईना. तेव्हा भानगडीच्या गोष्टी ऐकण्या येवल्याला चैन पडेना. त्याने आपल्या कानाभोवती गुंडाळलेलं उपरणं काढून फेकून दिलं. इनामदारांनी आफूचा खुराक खाण्यापेक्षा आंबाईच्या तालमीत यावं आणि खारीक खोबरं खावं. चरबी भर तिथं दूध प्यावं. तालमीच्या तरुण पोरांच्या संगतीनं पूर्वीसारखा दांडपट्टा, लाठीकाठी, बरची तलवार चालवावी. तालमीच्या हौदात उतराव. तब्येतीची राळ झाली ती भरून काढायची असेल तर त्याने तालमीकडे यायला पाहिजे. किसना पैलवान आखाड्यात कुस्ती मारल्याच्या फुरणात बोलला. इनामदारांनी मुकुटरावांना अंबाईच्या तालमीत खंडावस्ताच्या हातात सोपवलं होतं. मुकुटरावांनी पर्वतराव असेपर्यंत चांगली तयारी केली होती. आखाडे गाजवले होते. कुस्तीगीर म्हणून ते गाजले होते. आसपासच्या जत्रा उरूस त्यांनी आपल्या कुस्तीनं गाजवले होते, रंगवले होते. सगळ्या जिल्ह्यात कुस्तीसाठी त्यांचं नाव व्हायला लागलं होतं. पण अल्पशा आजारानं पर्वतरावांचं झालेलं ते देहावसान. मग मुकुटराव वाड्यात अडकले. ते तालमीत जाईनात. रायबांना त्यात उचल खाल्ली. त्यांनी बाईसाहेबांशी लग्न जमवून बार उडवून टाकला. मग पुन्हा त्यांच्या तालमीकडे जाणं बंद झालं. मला गावमंडळाचं म्हणणं मान्य आहे. मुकुटराव आपल्या बोटातल्या अंगठीच्या हिरव्या पाचूच्या खड्याशी चाळा करत बोलले. म्हणजे इनामदार तालमीत येणार? किसना उत्साही आवाजात बोलला.
या बघा आता उगा शंका काढू नका. रायभान डाफरला. पण आपूचं काय? आडबंग पतंग्यानं पुन्हा घण जिव्हारी मारला. हे बघा ते आता आफू खात नाहीत. म्हणजे पूर्वी खात होतं असं म्हणायचं का नक्की? पार्टानं जुनी जखम खाजवायचा प्रयत्न केला. इनामदारांच्या आयुष्याशी वसनाशी ही मंडळी उगाच लांबण लावतायत हे लक्षात येताच रायभाननं सर्व चर्चेला बगल देण्यासाठी म्हटलं, हे बघा तुम्ही आता त्याच्या बाबतीत काय बोलायचं नाही. मोठ्यांच्या गोष्टी मोठ्या, त्यांची यसनं बी मोठी. पार्टाच्या आज्यानं 5 वर्षामागं म्हणं स्वतःला काड्यावरनं लोटून घेतलं होतं असं मी ऐकलंय. खरं खोटं पार्टाला माहिती. नाही रायभानांना तसं नाही बरं का. पार्टाच्या आज्याला सुनाची हाव सुटली, त्यानं जानू परछेच्या आईचाच हात धरला. सगळ्या गावाला आख्यान सांगून पोट भरणारा मार्तंडा गोंधळी बोलला. आता मार्तंडा गोंधळी म्हणजे गोष्टी वेल्हाळ माणूस. सगळ्या गावाच्या भानगडीची पोतडी त्याच्याकडे भरलेली. धार्मिक कार्यासाठी त्याचं प्रत्येक घरी जाणं येणं. त्यामुळे त्याने बैठकीत पार्टाच्या घराण्याचा इतिहास काढतात सगळेजण कान टावकारून बसले. जानू पार्टाची आपण कान उघडणी करण्याऐवजी मार्तंडानंच परस्पर घाण काढलेली बघून रायभानला बरं वाटलं. परशाचं तोंड बंद व्हावं म्हणून त्यानं मार्तंडा गोंधळ्याकडे हसून बघत म्हणालं, मार्तंडा तू हे सांगतोय खरं कसं म्हणायचं? अहो कसं म्हणजे? जानू पार्टाचा बाप आणि माझा बाप मैतर ना. बाप पुढं त्याचं काय बी चालत नसायचं. बरं जानूच्या आईचा हात त्याच्या आज्यानं धरला ही गोष्ट गावाची. कोणीतरी दिवाणखान्याच्या भिंतीवर सारा चढून किडा मटकावणाऱ्या पांढऱ्या पालीकडं बघत म्हणालं, आपल्या आईचा हात आज्यानं धरला ही गोष्ट जानूला कधीतरी समजली होती, पण ती अशी जाहीर चर्चेला येईल हे त्याला माहीत नव्हतं. आपल्या आज्याला बापानी मग कड्यावरनं ढकलून ठार केला हा पुढचा भागही बैठकीत येईल म्हणून जानू परीड बैठकीतनं उठला. तो काहीतरी बोलण्यासाठी उठला. या समजुतीनं सगळे त्याच्याकडे बघत होते. तसा तो दिवाणखान्याच्या दाराकडे निघाला तर कोपऱ्यात भुस्सा भरून उभं केलेल्या वाघाकडे त्याचं लक्ष गेलं. वाघाचं तोंड भक्ष्यावर तुटून पडण्यासाठी अकराळ विक्राळ झालेलं होतं. वाघासारखे आता सगळे लोक आपल्यावर तुटून पडतील, किडा गिळणाऱ्या पालीसारखे आपल्याला गिळून टाकतील म्हणून तो बाहेर पडायला लागला. तसा मार्तंडा गोंधळी म्हणाला, अरे जानू पार्टा, तुझी कापडं धुवायला आताशी सुरुवात झाली, तो पानोठ्यावरनं निघालोय. हे काय खरं नाही मारदा. थोबाडात मारल्या का जानू पार्टाला झालं. त्याच गर्दीतनं तो सर्वांचे हात पाय तुडवत निघाला. भान न राहून मग तो सारखा तुडवातुडवीच करायला लागला. सर्वांना त्याची जिरवायची होतीच. मग त्याचं बसल्या बसल्या कोणीतरी पाय धोतर ओढायला लागलं. बाहेर पडण्यासाठी परीट गायावाया करायला लागला. तिकडं बघताच रायभान बोलला, जाऊ दे जानू पार्टाला दुखवू नका. खरं म्हणजे गावची कापडं धुवायचं काम त्याचं, पण त्याचं दोन्ही तुम्ही धुवायला लागला हे. हे काय बरं नाही. बैठकीत मग हसणंच झालं. मग परीट थांबतोय कशाला? कसाबसा चौकात आला, पळायला लागला. तो राध्यानं त्याचं बोकड धरलं, त्याला आसमान दाखवलं, जमिनीवर टेकवलं. मुकुटराव इनामदारांचा पंचफुला आफू हा विषय थोडा वेळ बाजूला राहिला. वातावरण जरा मोकळं झालं. मुकुटरावच मग मोठ्या आवाजात म्हणाले, गावकऱ्यांनो तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते स्पष्ट करा. माझं जे काही घडतोय किंवा माझ्यामुळे पुढे काय घडणार आहे याची सगळी कल्पना तुम्हाला आहे. माझं व्यसन, त्यामुळे मी तब्येतीनं उतरलो होतो. नाही तरी मी पराक्रम गाजवला की. हिवरगावची जत्रा लुटली, पर्वतरावांच्या तोडीस तोड खेळला तिथं. हा, पर पर्वतराव इनामदारांनी कोणाच्या लेकी बाळी पालवण्याचा पराक्रम नाही केला कधी. जानू पार्टाची उणीव कुणीतरी भरून काढलीच. पुन्हा गावमंडळाची चर्चा पंचफुलाकडे आली. ग्रामस्थांनो, इनामदार तुमचे आहेत, त्यांना मोठ्या मनानं समजून घ्या. तोडून बोलू नका. इथून पुढे तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा, तुमच्या पाठीशी ते असतील. दिवाणखान्याच्या पडद्याआडून बाईसाहेब बोलल्या. बाईसाहेबांच्या त्या समजूतदार बोलण्यानं सगळ्या बैठकीचा रंगच बदलला. त्यांच्या बोलण्यात पुढे हिवरगाव उंब्रज गावातल्या भावी संघर्षाचा गर्भित अर्थ होता. मुकुटरावांना ग्रामस्थांनी साथ करावी, त्यांच्यासोबत असावं ही विनंती होती. बाईसाहेबांच्या बोलण्याची उंची वाढवण्यासाठी मुकुटराव म्हणाले, गावमंडळी, उद्यापासून मी आंबाईच्या आखाड्यात येणार आहे, व्यायाम सुरू करणार आहे. इनामदार, तालमीत येताना तुमची बंदूक घेऊन येत चाला. नाहीतर याम्या धाड घालून 15 बंदुकी जमवल्या आहेत. म्हणजे तालीमखान्यात कुस्त्या, नदी तीराव गावची पोरं नियमबाजी चालूच होईल. हिवर गावावरनं जर हल्ला झाला तर त्यांना तसंच उत्तर बी दिलं जाईल.
आणि तुम्हाला हत्यारं काय लागतील ते मला सांगा बरं का. उद्यापासून भातं लावतो, भट्टीत चालू करतो. लोहारही उत्साहानं म्हणाला. आणि गोफणी किती लागतील ते मला सांगा. घाईपत फोडून मी गाव वड्याच्या डबक्यात भिजत ठेवलंय. एवढ्या 15 दिवसात त्याच्या आंबाड्या तयार करतो. केशा मांग आपली जबाबदारी उचलत म्हणाला. लोहार मांगाने आपली कामं उचलल्यावर मग गावकीचे बलुतेदार पटापटा उठले. आपण सांगू ती काम करू असा त्यांनीही शब्द दिला. इनामदार आणखीन एक काम करा. तालमीतला शिवा उठून उभा राहत बोलला. शिवाला आताशी कुठं दाढी मिशी फुटायला लागली होती. इनामदारांनी त्याला बोलायची परवानगी देताच तो जरा लाजला. मग लाजत म्हणाला, गावात एखादी संगीत बारी आणा. गावाला करमणूक होईल आणि मग कामाला जरा हुशारी येईन. संगीत बारीचं नाव काढताच मुकुटरावांनी पडद्याकडे बघितलं. पडद्याआड बाईसाहेबांच्या बांगड्या वाजल्या. तमाशाच्या संगीत बारीमुळे मागे बाईसाहेबांनी किती गजब केला होता. त्यावेळी मनाचं दुःख दूर करायचं होतं. पंचफुलाला विसरण्यासाठी संगीत बारीवाल्या तमाशगिरीची पैंजणं ऐकायची होती, पण विरोध झाला होता. आणि आता बैठकीत सरळ सरळ संगीत बारीची तमाशगिरणीची मागणी. गावाला तमाशा पाहिजे होता. मुकुटरावांना मनावर पडलेला ताण विसरण्यासाठी करमणूक हवी होती. पण मुकुटरावांनी सगळा रागरंग बघितला. गावाला आता सगळं खेळाचंच शिक्षण हवं होतं, पराक्रमाची शिकवण हवी होती. ते आदवीनं म्हणाले, गावात तमाशा आणायला माझा विरोध आहे. रायभाननं मग सगळ्या गावमंडळाकडे बघितलं. रायभान मुकुटरावांना त्यांचा शब्द फिरवायला सांगेल असं गावाला वाटलं होतं, पण रायभान काहीही बोलला नाही. त्यांनी तोंडात मिठाची गुळणी पकडली. सगळेजण मोठ्या आशेनं बघतायत हे ध्यानात येताच त्यांनी ही विनंती केली, इनामदार गावात तमाशाची संगीत बारी आणू नका, पर रामू डोंबारेचा खेळ गावात करायला पाहिजे. राणू डोंबारेचा खेळ? सगळ्यांना रायभांच्या निवडीचं कौतुक वाटलं. गावातल्या तालमीतल्या पोरांनी जोरात आरडाओरडा केला. तमाशबारीची मागणी करणाऱ्या शिवा पैलवाननं त्यात आपला सूर मिळवला. रायभान, राणू कोल्हाट्याचा खेळ आता कुठल्या गावात आहे ह्याची चौकशी करा आणि आपल्या गावाच्या वतीनं त्याला खेळाची सुपारी द्या. इनामदारांनी आश्वासन दिलं. मग सगळं गावमंडळ उठलं. मित्रांनो, हा 6वा भाग इथेच संपला. 7वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.